जायचं बाहेर ते पाहिजे काढके काढके असकी कसे पोच देऊ राहिला पण फोटो काढायचा प्रत्येक ठिकाणचं मध्ये होता काल सिंगल नाही होता ना काल मध्ये होता तो सिंगल जवळपास 3 लावले नोंदवलेले परत ती सूचना जर लावण्यामध्ये कोणी खुर्च्या उचलले कोणीही आपली जागा सोडायची नाही खुर्चीवर बसून या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे त्याचा आनंद तुम्ही घ्यायचा आहे तिकडे बाय तिकडे बाय पोलीस स्टेशनला पोहोच करेल आणि मग कार्यक्रम परत सुरू कार्यक्रम थांबणार नाही आमच्या पूर्ण आयुष्यामध्ये चांगली तोंड पाय ना हे मोठे ही म्हणजे मागे हे कुठले बाय काय मी किधर गेले की नाही
बाबा याचा काळा आहे डायरेक्ट. वेगळं आहे. हा काय त्यांच्यात राजा आहे काय तो बाय कोंबडे रे. ये बा पुढं घाबरले ते राजे नाही सरक सरक. काय दिसत काय वाईट वर्ष
उम्र भर के लिए हमारे जिंदगी का तंबू इन बम्बों पे खड़ा है। शायरी, शराब और आप, इसमें से एक भी बम्बू अगर हटा दे तो हमारा तंबू खुल जाएंगे। इसके लिए जोरदार तालियां बनती है भाई। इनका क्या बात है। थैंक यू हमारे म्यूजिशियंस। यादी घेऊन अजून माणूस घरी आलेला नाही. काय करावं या माणसाला? कुठे गेला असेल काय माहिती. बहाना चाहिए सलाम गुरखा सलाम. अरे गुरखी बहुत नाटकी पीठ घेतल्याशिवाय सोडतच नाही. हे घ्या जा. ओ गुरखा नाही बायको आहे. गुरखा माझी बायको. हो मी तुमची बायको आहे. अरे हा हा काय हा कुठे गेला होता तुम्ही? आता येताय? काल गेला होतात ना? मी गेलो होतो महासभेला. कुठे? महासभेला. महासभेला गेले होते. मग कोणी बोलवलं होतं? मुख्यमंत्र्यांनी. कोणी? मुख्यमंत्र्यांनी. यांना मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं. मग काय झालं? I think a child on the stage and very beautiful country and very beautiful people in this city and very, very nice people. And that's why I'm here and this is a very important question for you and me and that is very important. असं भाषण केलं मी. असे आमदार खासदार नगरसेवक अशी लोक बसली होती. त्यांच्यासमोर भाषण केलं. भाषण चालू असताना मुख्यमंत्री आले आणि थेट माझ्याशी बोलले. काय? मुख्यमंत्री तुमच्याशी बोलले? यांच्याशी बोलले मुख्यमंत्री? काय बोलले? हे भाऊ याला आधी खाली उतरव. असं मानाने घेऊन गेले मला खाली. महाकदम. महाकदम नाही महाकसम बोलले असती. अरे माननीय कदम असं कळलं काय. असं झालं भाषण आणि सगळ्यांनी लाफिंग ओशन दिलं मला. लाफिंग ओशन नाही हसली हसली लोक तुमच्यावर हसली. हसले नाही लाफिंग ओशन. काय लाफिंग ओशन बोलताय? होतात कुठे तुम्ही? कालपासून तुम्हाला सामान दिलं सामान आणायला सांगितलं होतं. सामानाची यादी दिली होती. कुठे ती यादी? यादी हा यादी 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 शोधताय का? झोपाला गादी शोधताय? काय पंच मारलाय. यादी स्वतः काय गादी आयला माणसं हसून हसून मरतील. गप्पा बसा. यादी कम यादी यादी की यादी हा हे बघ मिळाली यादी. यादी आहे. सामान कुठे? सामान आपल्या गाडीच्या डिक्कीत आहे. कुठे? गाडीच्या डिक्कीत. आपल्याकडे गाडी आहे? हा म्हणजे काय बोलवले. बोरीला ठेवले. अरे हिला स्पष्ट पण कळत नाही. येर लवक शटणी फोर व्हीलर आहे. फोर व्हीलर आहे. कुठल्या कंपनीची? सोडा सोडा. सोडा सोडा राया सोडा सोडा वाजू नको. तू एका बाजूने वाजवशील ही दोन्ही बाजूने वाजव. काय करताय? हे का असं वागताय? काय झालं रडायला? तुम्ही सांगा तुमचं काय प्रॉब्लेम आहे? मला तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगा. मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. मी खूप कष्ट करीन मेहनत करीन. तुम्ही सांगा रडू नका. काय खूप मोठा प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम झालाय तुमचं सांगा मला. मी सॉल्व्ह करते. सांगा. चार्जर. हा माझ्याकडे छोटा पिनचा चार्जर आहे. तो माझ्या मोबाईल लागत नाही. काय करू? मी याला विचारतो तुझ्याकडे चार्जर आहे. तो नाही म्हणतो. याला विचारतो तर हा नाही म्हणतो. काय करू?
मी तुझ्याशी बोलू शकत नाही, पोरांशी बोलू शकत नाही, मित्रांशी बोलू शकत नाही, माझा जनसंपर्क तुटतो. हे मित्र आहेत ना तुमचे, त्यांच्यामुळेच तुम्ही असं वागताय. मित्रांना काय बोलायचं नाही. हे मित्र आहेत म्हणून आपण हे केलं ना. त्यांच्या बायका तुझ्यासारख्या नाही, ते एकदम डिसेंट्री, एकदम व्यवस्थित. कधी पण घरी गेलो ना बोलतात गुरुजी कशी तुम्ही, त्या तुम्हाला गुरुजी बोलतात. गुरुजी नाही रे, भाऊजी कशी तुम्ही असं विचार, पोराबाळा कशी छान आहे असं सगळं विचारतात. माहिती आहे ना अशा बायकात त्यांच्या. हे सगळे असे मित्र आहेत ना तुमचे, म्हणून तुमच्या अरे तुला सांगतो, आम्ही कधी दारू पित असलो ना असे सगळे असे 4-5 जण बसतो. ती तिकडं माऊली गप उभी असती, काही बोलत नाही आम्हाला. अर्ध्या तासानं आम्ही तारा ठेवून असे पडतो. मग ती माऊली येते, म्हणती याच्यात आपला नवरा कुठला. हा पण अशी पकडती, फरफडत त्याला आज घेऊन जाते. मग तो येतो 15 मिनिटांनी एकदम डिसेंट्री. मग आम्हाला म्हणतो मला जाम पडली, तुम्हाला पडायची आधी निघा. असं मग आम्ही घरी येतो. काय असे मित्र आहेत माझे. काय हे असले नालायक हे मित्रांना शिवी द्यायची नाही सांगून देतो. अरे मित्र म्हणून आपण उद्या काय परवा वाईट झालं, तुझं असं कुकू फुसलं, बांगड्या फुटल्या, हा तर नातेवाईक येत नाही, कळलं ना. मित्र आधी येतात. हा उद्या असं मला थंडीवर ठेवलं, मला घेऊन हे उसाला गाणं होतं सारं, आधार कुणाचा नाही. हे वेगाला भुई परी जिनंगार जीवाला जरी. वहिनी मी आहे ना. तुम्ही जरा स्वतःची काळजी घ्या, फिट राहा जरा. हा मग फिटच आहे मी. मग बघा जरा स्वतःकडे, हे काय झालंय बघा. काय हे काय आता बघाय काय आली बिस्किट आली दचा घेऊन. काय बोलताय. जरा स्वतःची काळजी घ्या, व्यायाम वगैरे जरा करा काहीतरी. मी मॅम फिटच आहे सांगितलं ना. मग अरे सुधारणारच नाही. त्या माणसासाठी काय काय केलं मी. घर सोडलं, ते माझं माहेरचं घर सोडलं, आई सोडली, ते सासू भेटली, बाप सोडला, सासरे भेटले, भाऊ सोडला, दीर भेटला, बहीण सोडली, नणंद भेटली. मग काय सोडलं म्हणून मी भेटलो. हा म्हणून किंमत नाही तुला. तू पण तसली, तुझी आई पण तसली हाडळ. मला शिवाय द्यायचं ना. मी तुला शिव दिलेली नाही. तुला उदाहरण देऊन स्पष्टीकरण देतो. समज आपण नवीन टीव्ही घेतला, तो 2 दिवसात बिघडला, तर आपण टीव्हीला शिवी देतो का कंपनीला. मग तसंच येते. हा माणूस सुधारणारच नाही. मी राहणारच नाही तुमच्याबरोबर. मी चालले पोराला घेऊन, मी माहेरी चालले. गरज नाही तुझी, बिंदास आपण एकटा राहू शकतो. हे आंघोळीला पाणी काढ. बायको खरंच गेली की काय. अरे देवा. बाबा ऐकव मित्रांनो, दारू वाईट आहे, दारू पिऊ नका, संसार उद्ध्वस्त होतात रे. असं माझ्यासारखं करू नका. बघा माझी बायको पण गेली, एवढं प्रेम माझ्या बायकोचं असं सोडून गेली आज दारू. आईला मला भासवायला लागले. खरंच आली आहे मी. हा तू खरंच आली. तुम्हाला सोडून जाणार नाही ना. मला वचन दे मला सोडून दे. मी वचन देते. पोरांची शपथ घे. पोरांची शपथ मी कुठेच जाणार नाही. पण तुम्ही पण शपथ घ्या आणि वचन द्या की आजपासून तुम्ही दारू पिणार नाही. अरे तिला शब्द दिला नाही पिणार दारू. सोडली दारू. सोडले तर आपण म्हणजे काय शब्द दिला. आज तू एकदम गोड करायचं. तुमच्या सगळ्या आवडीचे पदार्थ एकदम व्हेज बीज असंच चांगलं बनलं पाहिजे. पार्टी झाली पाहिजे छान. व्हेजची पार्टी. हे माझी बायको परत आली, आपण दारू आता पिणार नाही. बस आवडीचं म्हणजे आवडीचंच बनवायचं, असं नाही. काय करताय. आता बोलत ना दारू सोडली. अरे ते उद्या, आज पार्टी. अरे पिणे चाहिए
हे भांडण कधीच संपू नये असं मला वाटतं, पण पुढे जाऊन ते संपा, पण सध्या ते चालू राहावं, कारण त्याच्यातूनच प्रेक्षकांचं मनोरंजन होतं, एक करंडुपती. मला सांग मांजर आणि बोक्याचं कधी जमतं का? नाही. नाही समजलं, त्यातच उत्तर आलं नाही. वा, मग यातला बोका कोण आहे नक्की? एवढा मोठा बोका तरी. क्या बात आहे. हे पोरींना एक बरं असतं, डायरेक्ट पोरांना बोका बिका म्हणता येतं, आणि ह्या सिरियल मध्ये तर तुम्हाला ते संधी आहेच. पण खूप सुंदर मालिका आहे आणि प्रत्येक घरामध्ये ही नोकझोक नवरा बायको मध्ये असतेच. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जरी हे म्हणत असले जमणार नाही तरी नक्की जमणार आहे, कारण आता ते शिर्डी झालेले, सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांचं नक्की जमो. जोरदार टाळ्यांनी आपण शुभेच्छा देऊयात या मालिकेला. 36 गुणी जोडी नक्की पहा आणि साठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. मला जाता जाता फक्त एवढंच सांगायचं की उद्या संध्याकाळी 7 वाजता आपल्या लाडक्या झी मराठीवर झी चित्रगौरव पुरस्कार प्रस्तुत होणार आहे आणि Yes. त्यामध्ये आपल्या लाडके, आपले महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ यांना आपण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. आणि सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जोडी परत एकदा आपल्याला नाचताना दिसणार आहे वेगळ्या रूपामध्ये. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या जगाला वेड लावलेली श्रीवल्ली ही तुम्हाला मराठीत बोलताना आणि लावणीवर नाचताना दिसणार आहे. क्या बात आहे. त्याच्यामुळे आणि तिने मला प्रपोज केलं, हे बघा. तर हे बघायला विसरू नका. उद्या संध्याकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठी. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. तिघांसाठी जोरदार टाळ्या आणि नक्की पहा ही नवी सिरियल 36 गुणी जोडी. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. येस, लगेचच आपण पुढच्या कार्यक्रमाकडे आता वळतो. येस तर मंडळी, आता
वळूया पुढच्या आपल्या प्रहसनाकडे. मंडळी, आता इथे एक नगरसेवक नवरा येणार आहे. हे आमचा नगरसेवक आहे, तो आमच्या हवाई उद्यामधला आहे. तो निघाला फॉरेन दौऱ्याला. आता साहेब फॉरेन दौऱ्याला निघालेत म्हटल्यानंतर घरात काय रिॲक्शन असणार आहे, त्यांच्या बायकोचं काय म्हणणं आहे, हे आता आपण पाहणार आहोत. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट आणि प्राजक्ता हनमकर. जोरदार ताळ्या. तुम्हाला सांगते, माणसाने एक वेळ भिकाऱ्याशी लग्न करावं पण नगरसेवकाशी करू नये. आमचे हे चालले अभ्यास दौऱ्याला. माणूस 9वीत होता ना तेव्हा अभ्यासाचं पुस्तक पाहिलं की मिरगीचा दौरा पडायचा. आणि आता कुठे चाललाय अभ्यास दौऱ्याला. पण मी पण लय हुशार बायको आहे. मी यंदा ठरवले सोबत जायचं आणि बघायचं. नाही मला पण कळू देत ना नवरा दौऱ्याला जाऊन नेमका कशाचा अभ्यास करतो ते. हॅलो हॅलो हॅलो, येतो का आवाज? येतो आवाज येतो. हॅलो हॅलो, येतोय का आवाज? बँकॉकला चाललोय, बँकॉकला. हॅलो, हा, अरे विदेश दौऱ्याला चाललोय. तू काय विचारतो, विजार घेतली का? बिना विजारीचं फिरणारी का तिकडे मी? अच्छा विजा, हा विजा विजा सगळं झालेलं आहे. ऐक, 18 आणि 19 तिकीट करी. 19. अरे नाही, ते वार्ड नंबर 61 ची नगरसेविका आहे ना खोबरगडे बाई, तिचा नवरा यायचं म्हणतोय. आता नगरसेविका ती असली तरी नगरसेवक नवराच आहे का नाही? हा, त्याला बी यायचं. हा, तू 19 तिकीट कर. चल ठेव. आहो, बोला. मी काय म्हणते, म्हणा ना. मी येऊ का तुमच्या सोबत अभ्यास दौऱ्याला? मी काय सोबतच्या जात्रेला चाललो का बाहेर? खोबराकडे बाईचा नवरा कसा चालतो, नगरसेविकेचा नवरा चालतो, मग नगरसेवकाची बायको काहून नाही? कसं आहे, त्याला त्याच्या बायकोवर भरोसा नाही म्हणून त्याला यायचंय. मला माझ्या बायकोवर भरोसा आहे. तू थांब. माझ्यावर भरोसावरून आठवलं, ते काल तुम्ही त्या भालेरावांना काय मेसेज केला होता? काय ते? संध्याची तब्येत बरी आहे, संध्याची काळजी करू नका. संध्या संध्या संध्या, ते संध्या ते हे कुत्री, संध्या नावाची कुत्री आहे महापौर बंगल्यावर. तिची तब्येत बरी नव्हती, पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेलो तिला. ते सांगतो. तू घे माझ्यावर संशय. मी कशाला संशय घे? तुम्ही सकाळी आंघोळीला गेला ना तेव्हा संध्याचा फोन आला होता कुत्रीचा. मला म्हणाली साहेबांना निरोप द्या, मी बरी आहे. कुत्रीने निरोप दिलाय तुम्हाला, मी बरी आहे. तू काय माझ्यावर जासूसी करते का? जासूसी करते माझ्यावर? अजून केलेली नाहीये पण करायची आहे, म्हणूनच येणार आहे मी. बरं मला सांगा, तुमचा अभ्यास दौरा नेमका कुठे? बँकॉक. म्हणजे बँकॉक जिल्ह्यात पटाया नावाचा तालुका आहे, तिथं जायचं आम्हाला अभ्यास दौऱ्याला. कशाचीच कमी नाही तिथं. म्हणजे पाणी प्रश्न, उपलब्ध पाणी सगळं एकदम भरभराट आहे तिथं. आणि तिथं ज्येष्ठ समाजसेविका सनिताई लिओन ती स्पॉट मार्गदर्शन करणार. चर्चासत्राचा विषय लाटमारी तिथं पाणी काढी. नाही हे चांगलंय, पण चर्चासत्र हे 1 दिवसाचं. उरलेले 10 दिवस काय सनिताई लाट मारणार आणि तुम्ही पाणी काढणार का काय? हे बघ, तू शब्दाकडे लक्ष दे. शब्द काय? बँकॉक, बँका, तिकडच्या बँका लय भरभरा, लय पैसे त्यांच्याकडे. आपल्याकडची सहकारी पतसंस्था पाठप घ्यायला गेली तर तिकडे बँकाचा अभ्यास पण करायचा आम्हाला. तो पण अभ्यास दौरा आहे. थोबाड घेऊन तिकडे जायची काय गरज आहे? आपल्याकडच्या सहकारी पतसंस्था काऊन डुबल्या का? तुम्ही सहकार्याने आपापसात कर्ज वाटून घेतली. हे बरे, जनतेचा पैसा लुटायचा आणि अभ्यास दौऱ्याच्या नावावर ऐश करायची. तुम्हाला सांगतो, इलेक्शनच्या टायमाला इला डेंग्यू झाला होता बरं का, म्हणून मी निवडून आलो. नाही तर सगळ्यात मोठा विरोधक तर घरातच आहे. विरोधकाचा डावे तुमच्यावर हे का? मला गेल्या वेळेला काय म्हणला, राळेगण सिद्धीला चाललोय. अण्णांचं कार्य बघून स्फूर्ती घ्यायची. मी म्हंटल जा. गोव्यात मसाज पार्लरवर रेड पडली, तिथे सापडला हा माणूस.
ते मी रायगड सिद्धीलाच चाललो होतो, रस्त्यात गोवाला म्हणजे काय झालं, ड्रायव्हरला झोप आली, ड्रायव्हरचा डोळा लागला, खिडकीच्या बाहेर गोवा लागला. मी आम्ही सहज फिरत होतो तर पाठी दिसली समाजसेवा सेंटर. आता मी समाजसेवक म्हणून मी गेलो, नंतर कळलं ते समाजसेवा सेंटर आहे, ते मसाज सेवा सेंटर आहे. आणि ते कावळ्या बसायला खाद्य सुटायला एक गाठ पडली आणि तिथं रेड पडली. या सगळ्या कथेत मला एक गोष्ट लई खरी वाटली. काय तुम्ही स्वतःला कावळा म्हणाला ते. अरे काही येडी का ग तू? काय येडी आहे? Yes. तिकडून पुढे पोलिसांनी गाडी पकडली का, हा दारूचा खच गाडी. ते त्या बाटल्या मी अण्णासमोर फोडून दारूबंदीला जाहीर पाठिंबा देणार होतो, म्हणून ते त्या बाटल्या ते नाही. हे सगळ्यात त्यांना विरोधकाचा डाव आहे, लक्षात ठेव. काय विरोधकाचा डाव आहे? विरोधकाचा डाव आहे तुम्हाला म्हणून सांगते. पहिल्या खेपेला मला मुलगी झाली, मी लई खुश झाले, पण यांची आई दुःखी झाली. तर यांनी आईला जाऊन सांगितलं मला मुलगाच होणार होता, मुलगी झाली, हा विरोधकाचा डाव आहे. ते माझ्या आईला पटलं ना, तुला काय फरक पडतो? काय आईला पटलं ना. बरं तिकडे त्या बँकॉकला जाऊन अजून काय उलटणार आहे? ते ओबामा भेटणार आहे, तेलाच्या विहिरी कशा खांदायचं ते सांगणार आहे. बँकॉकला हा ओबामा हा. चिमणी हातोडा घेऊन बसलाय वीर खंदायला. ओबामा अमेरिकेत असतो मला माहितीये. का नाही असू शकत तो तिथं? संगमनेरची कामं कुठे बी मिळतील, कुंदलगिरीचा पेढा कुठे बी मिळतो, पुण्याची भाकरवडी कुठे बी मिळती. मग तो ओबामा तिकडे यायला काय प्रॉब्लेम आहे? नाही ओबामा तिकडे येणं प्रॉब्लेम नाहीये. ओबामा तिकडे येऊन करणार काय? वीर काय खणणार का काय? आपल्याकडे 400 फूट खणलं तर पाणी लागत नाही, तेल कधी लागायचं? तेच तर आहे ना, ती आयडिया आहे. आपल्याकडे तसं 1 लिटर दूध असतं, दूध असतं. एवढं शतकभर हे असतं. मला कोणी ऑर्डर नाही द्यायची आहे. मला वाटेल ते आणि वाटेल तेव्हा करेन, पण आता बापाची गुलाम नाहीये, कळलं?
काय एवढा दानादन नाचत होता सिंगापूरचं विमान शिंगणापूरला उतरल्यासारखा लय आनंदात विहार काय आनंद झाला असा आनंद झालाय बाबूराव विचारूच नको हा? मला आज गावकऱ्यांनी 2 किलो चांदीचे ढाल आणि 2 लाख रुपये देऊन माझा सत्कार केला. अभिनंदन काय केलं काय असं तो गावात मग हा. आपलं कामच असं आहे. तुला तर माहितीये हा. आपलं संशोधकाचं घरा नाही खरे कशाने त्याच्यावर तरी संशोधन करत राहत. हा तसंच मी गावच्या विहिरीवर संशोधन केलंय. विहिरीवर हो विहिरीच्या पाणी ना त्याच्यावर संशोधन झालंय आपल्याकडे. अरे बाप कस काय आता समज हा तुझी गाडी आपल्या विहिरीजवळ खटकन बंद पडली. हा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. त्या विहिरीतून पाईप काढायचा गाडी भरायचा गाडी अशी बुंगाट पडत कस काय म्हणजे त्या पाण्याचं होतं पेट्रोल. अरे तुझ्या आयला क्या बात आहे यार क्या बात आहे बर आणि हे तर काहीच नाही. काहीच नाही आता समज आपली एखादी ताई अक्का माई स्वयंपाक करत असेल हा. आणि भजे काढता. बाई आता मी प्रश्न विचारतो बर मला सांगा भारतात सगळ्यात जास्त बर्फ कुठं पडतो काश्मीर मध्ये पडतोय. चूक मग भारतात सगळ्यात जास्त बर्फ दारूच्या ग्लासात पडतो बाई मला सांगा असा कोणता तारा आहे जो काही काळ पृथ्वीवर राहतो आणि नंतर आकाशात जातो ध्रुव तारा. चूक मग? पृथ्वीवर कुठं असतो ध्रुव तारा मग असा कोणता तारा आहे जो काही काळ पृथ्वीवर राहतो आणि नंतर आकाशात जातो नाही राव मला तर नाही माहित. म्हातारा बर बाई तुम्हाला मी भविष्य शिकू का पटकन एवढंच कसं काय शिकवतंय. भविष्य कसं बघायचं तुम्हाला शिकू का चटकन नाही पण कसं काय लक्षात येईल. तुम्हाला सांग एक अंधारी खोली आहे आणि त्या अंधाऱ्या खोलीत आपण दोघं समजा एकत्र आत गेलो नाही 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 मी एकटी जाईन. बघा कळलं का नाही भविष्य मी एकटी जाईन. कळलं का नाही बरं मला सांगा लय हुशार आहे पाहुणं. श्रेष्ठ आकडा कोणता सगळ्या संस्था एक कशामुळे कारण सगळ्यात पहिला येतो. चूक मग सगळ्यात श्रेष्ठ आकडा 9 कसं काय 9च्या साड्यात 9 येतो कसं काय 9 येतो 9 9 दुने 18 8 आणि 1 9 9 त्रिक 27 7 आणि 2 9 9 चोक 36 6 आणि 3 9 9 पाची 45 4 आणि 5 9 9 सखी 54 5 आणि 4 9 9 सती 63 6 आणि 3 9 9 आणि 8 72 7 आणि 2 9 9 9 81 8 आणि 1 9 9 आहे 90 अच्छा असतंय का तुझ्या